बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झाल्याची घटना घडली आणि आपल्यासोबत बीड लोकसभेचे खासदार स्वतः बजरंग सोनावणे आहेत. आप्पा, काय सांगाल जी घटना घडली आहे त्यानंतर आतापर्यंत त्या सगळ्या तपासामध्ये काय प्रगती आहे आणि नेमके त्याचे काय पडसाद होऊन? जवळपास 25 तास होऊन गेले, 24 तास. काल 3 वाजता त्या मुलाला अपहरण केलं गेलं. त्याच्या आदल्या 2 दिवसापूर्वी त्या एक गावामध्ये पॉवर विंड ज्या चालू आहे त्याच्या सबस्टेशन आहे त्याच्या कंपनीचे काही लोक त्या मसाजो गावामध्ये आले होते. तिथे आले असताना त्यांना मारहाण करण्यासाठी, खंडणीचा प्रकार करण्यासाठी लोक काही आले. तिथले जी वॉचमॅन आहेत त्या वॉचमॅनला मारहाण केली आणि वॉचमॅन ज्यावेळेस पोलीस स्टेशनला केस दाखल करायला गेल्या त्यावेळेस त्याच्यासोबत हा गावचा सरपंच म्हणून ही सरपंच पण सोबत गेले. तू त्यांच्यासोबत का गेलास हाच एक राग धरून मनात किंवा काय थोडंफार जे घटना घडली असेल तुम्ही करण्याच्या आदल्या दिवशी त्याचा एक राग धरून या सरपंचाला उचलून नेलं गेलं आणि या सरपंचाला तिथनं उचलून नेऊन एक 3 वाजता उचललं आणि 6 वाजता तर त्याची बॉडीच सापडली डायरेक्ट. म्हणजे हे बीड जिल्ह्याला न शोभनीय काम हे लोक करतायत आणि याला कुणीतरी पाठीराखा आहे असं माझं मत. मी कालही बोललो मीडियाशी, आजही परत तेच बोलतोय. मी पोलीस SP काल जवळपास 7-8 वेळेस फोन केले. पोलीस SP मला रिस्पॉन्ड केलं नाही आहे. तिथल्या PIशी बोललो त्यावेळेस त्यांनी बोलले. SP मी मेसेजेस केलेले आहेत, SP रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे. मी SP जर एक खासदाराचा फोन उचलत नाहीत की या मॅटरमध्ये मी त्यांना विनंती करत होतो. त्यांचे माझं रात्री परत बोलणं झालं. मग रात्री मी त्यांना 12-1 वाजेपर्यंत बोलत होतो. तिथल्या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र होत्या आणि गाव आणि सर्व परिसरातील सर्व लोकांना हा एक गोरगरिबाच्या लोकांनी जगावा की नाही जगावा हा विषय त्यांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घटना अशा वेगळ्या वेगळ्या होत्यात. हाच विषय ताजा असताना परळीमध्ये सुद्धा एका दुबे नावाच्या एका कुठल्या तरी मुलाचं एका अपहरण झालं गेलं, त्याच्याकडून काही व्यवहार झाला आणि त्याला सोडलं. ही पण बातमी आता मी बघतोय आणखी. म्हणजे अशा घटना वारंवार होतात आणि हा मुलगा कुठल्याही ह्याच्यात नाही. याला राजकारणाचं वळण मी कधीही देणार नाही आहे, पण गुंडशाही, दडपशाही आणि हा जो प्रकार चाललेला आहे की खंडणी, या कंपनीचे जे लोक आहेत तिथले 2-4 कंपन्या आहेत की त्या विंड पॉवरचे जे करतायत काम, त्या कंपनीच्या सर्व लोकांना सुद्धा याच्यात दोषी धरलं पाहिजे आणि जे कुणी ह्याच्यात करतायत जो माणूस आहे तो मुख्य आरोपी आणखी अटक झाला नाही आहे. पोलिसांकडून मला आता त्याविषयीच मी प्रश्न विचारणार होतो की सरकारच्या वतीने सांगण्यात येते की कारवाई झालेली आहे, ताबडतोब आरोपी पकडले जात आहेत. त्यांचेच एक नातेवाईक भाजपचे आमदार सुद्धा आहेत. तुम्ही या सगळ्यामागे कोणाला जबाबदार धराल? हे घडवण्यामागे कोणता अँगल आहे? आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे ते सांगितलं जाते सत्ताधारी पक्ष, पोलीस आणि सत्ताधारी पक्ष काय सांगतो याच्यापेक्षा लोकांच्या भावना किती तीव्र आहेत, लोकांना किती बीड जिल्ह्यामध्ये वाईट वातावरण चाललेलं आहे, कुठल्या वळणावर जिल्हा चाललेला आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. याला दोषी कोण आहे तर ज्यांनी कारवाई करतायत अशाने याला कोण पाठराखण करत आहे हे दोषी आहेत. ह्या बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडणे वारंवार होत आहे. मागे एक 302 ज्याला जी जुनं कलम होता आता नवीन काय असेल असे मर्डरचे केस बीड जिल्ह्यामध्ये झाल्या गेल्या. आत्ता परत ही एक तुम्हाला डायरेक्ट किडनॅपिंग आणि टॉर्चर करून मारलं आहे त्याला. त्याचे डोळे बघा, त्याचा फोटो बघा, त्याचे फोटो वगैरे जर बघायचे झाले तर माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत भरपूर त्याचे. तुम्ही कोणाला म्हणजे पाठराखण करताय असं तुम्ही पाठराखण केली जाते असं तुम्ही म्हणताय? कोणाकडे माझा कुणाकडेही रोख नाहीये. माझं जे कुणी काही करत असेल या सर्वांना हे सांगायचं आहे की अशा प्रकारचे जी घटना आहेत, अशा प्रकारच्या घटना करणारे जे लोक कुणी असतील ते चुकीच्या पद्धतीनं आहेत. त्याच्यामुळे त्यांना जे कोणी सपोर्ट करतं आहे, कारण ज्या दिवशी हे बघा सर्व मी यांना सर्वांना सांगतो याची की काय परिस्थिती आहे. मीडियाला लोकल माझ्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये याच्यामध्ये पेपरमध्ये त्याची किती म्हणजे जी बॉडी दिसती, बॉडीची काय हाल केलेले दिसत आहेत. शरीराच्या डोळेवर जखमा केल्यात, कपाळावर जखम आहे, पोटावर जखम आहे. अशा निगरून हत्या केली, टॉर्चर करू त्याला मारलेला आहे. कोण जबाबदार आहे? याला जबाबदार मारणारच आहे आज तरी प्राथमिकदर्शी. पण माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी आदल्या दिवशी गुन्हा दाखल करायला गेला तो माणूस, त्याच्यानंतर ज्या मुलावर गुन्हा दाखल झाला त्या गुन्हा दाखल झालेल्याच्या तिथल्या त्या मुलांचा जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कोर्टाने जामीन दिली तर SP म्हणतात की त्यांना जामीन दिली. जामीन व्हायसारखे तो कलम लावल्यानंतर जामीन होणारच ना.
जर त्यांनी खंडणी मागायला आले होते, त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केली, तर त्यांच्यावर 353 जुनं कलम, आता नवीन मला नाही सांगता यायचं, जी की ऑफिशियली अडथळा किंवा प्रत्येक कामामध्ये अडथळा, शासकीय कामात अडथळा या नावाखाली त्याच्यावर गुन्हा केला असता तर त्याची बेल झाली नसती. त्याची बेल पोलीस यंत्रणेने कुठला तरी थातुरमातुर गुन्हा लावायचा आणि त्याची बेल करून द्यायची. आणि माझ्या त्याच्यापेक्षा गंभीर असं म्हणणं आहे की माझं म्हणणं असं आहे की शांततेत म्हणणं की जी काल ज्या वेळेस त्यांची जामीन झाली, कोर्टाने त्यांना जामीन केली, त्या जामीन झाल्याच्या नंतर जे मुलं तिथं काही हे करायला गेले, ही प्रवृत्ती जी गुंड आहेत ह्या गुंडांनी, तर हे कुणासोबत होते? पोलीसचा एक पाटील नावाचा PI त्यांच्यासोबत 4 तास होता काल. म्हणजे जामीन झाल्याच्या नंतर काही ते अनिल भोजनालय म्हणून आमचं एक भोजनालय तिथं जेवायला CCTV फुटेज काढले पाहिजे पोलिसने. मग पोलीसचा हा PI त्यांच्याबरोबर काय करतो? म्हणजे हा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पोलीस PI जर त्यांच्याबरोबर 4 तास आहे, मग त्यांचे कॉल काढा की कॉल डिटेल काढले तर ते कुणाशी बोललेले आहेत? तेवढ्या 2 दिवसात जी अगोदर घटना घडली त्यांच्यावर गुन्हा झाला, एक साधा गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्यात कोर्टानं जामीन दिली. कोर्टातून जशी जामीन होते तसे जाऊन त्या पोराला किडनॅप करून मारतायत. म्हणजे काय प्रकार आहे हा? माझं आजच्या प्रथमदर्शी तरी माझं सर्वात म्हणणं आहे की पोलीस यांना प्रोटेक्शन देत आहेत. आमच्या इथं हा कायद्याचं राज्य राहिले नाही आहे. बीड जिल्ह्यामध्ये परत कायद्याचं राज्य जर आणायचं असेल तर पोलीसचे SP बदलले पाहिजेत, त्याची यंत्रणा बदलली पाहिजे. हे लोक ज्या ज्या पोलीस स्टेशनला स्वतःच्या मालकीचं पोलीस स्टेशन म्हणून समजतात, ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. आणि बीड जिल्ह्याला शासनाने याच्यात लक्ष घातलं होतं. मागच्या काळातल्या शासनाने शिंदेसाहेबाच्या मुख्यमंत्री असण्याच्या सरकारच्या काळामध्ये तर झालं नाही. आता देवेंद्र फडणवीस गृह खाते होते त्यांच्याकडं आणि या गृह खात्याचे तेच आता मुख्यमंत्री झालेत. मला वाटतं ते आणि अजितदादांनी जातीने लक्ष दिलं, कारण अजितदादांना पण मानणारा तिथं आता 2-3 आमदार झालेले आहेत. भाजपचे 2 आहेत, आमचा एकच आमदार आहे. म्हणजे सगळ्यांचा 3 ह्याचा जिल्हा. एकनाथ शिंदे साहेबांची ताकद असते त्या जिल्ह्यातली कमी वाटली तर ह्यांच्या सर्वांची आमची तिथं ताकद आहे. यांनी जर सरकारमधल्या या 2 पक्षाने, आम्ही तर विरोधात आहेत, यांनी जर लक्ष घातलं तर हे गुन्हेगार सापडायला वेळ लागणार नाही. पण यांनी आम्ही तपास करतोय, तपास झालाय, कुणीतरी एक थातुरमातुर 2 माणसं कुणीतरी उचलायचे, त्यांनी घेतले, मग त्यांचे मोबाईल सापडले म्हणतात आणि ते गाडीत मोबाईल ठेवून गेले. अशा खोट्या बातम्या जी मीडियाला देत आहेत पोलीस यंत्रणा, याच्यावर माझा पूर्ण म्हणजे भरोसा नाही आहे पोलीस यंत्रणेने. आणि आम्ही सहकार्य करायला तयार आहेत. आमचे जे लोकांच्या भावना आहेत, आज तिथं सगळे उपोषणाला बसले आहेत रोडवर, या महिलांसहित बसलेले आहेत, हे सुद्धा सहकार्य करतील. बस ठोस सांगा तुम्ही की आम्ही काय करू. तुम्हीच पळायला मदत करताय का? तुमचा PI निलंबन झाला पाहिजे त्या PIचा अगोदर. ज्या PIनं हे करतोय त्यांच्याबरोबर किडनॅप करायच्या अगोदर 2 तास तो PI बरोबर आहे, त्या PIचं काय? तर आपल्यासोबत होते बजरंग सोनावणे, जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत आणि त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत पोलीस प्रशासनावर आणि तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.